मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आंदोलन केले। मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापुरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप त्यांनी केलाय। मोदींविरोधात शेतकरी आणि कष्टकऱ्यांची आंदोलनं दडपण्यासाठी सोलापुरात ब्लॅकआउट केला जाईल अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली। त्यांच्या दौऱ्याआधी लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। मोदींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घातला किंवा त्यांच्या मार्गात अडथळा आणला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। सोलापुरात पंतप्रधानांच्या सभेवर महादेव कोळी समाजानं बहिष्कार टाकलेला आहे। समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही, त्यामुळे भाजप सरकारला मतदान न करण्याचा इशारा या बांधवांनी दिलाय। महादेव कोळी बांधव लवकरच पंढरीतही एकवटणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत। दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद आणि दुष्काळग्रस्तांना मदत असं त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप आहे। यावेळी 30 ट्रक पशुखाद्याचं वाटप देखील केलं जाणार आहे। राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शहकाटछाचं राजकारण पाहायला मिळते, कारण पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र दौऱ्याचा आज मुहूर्त साधत उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणीवर निघतात, त्यामुळे मोदी विरुद्ध ठाकरे असा आज सामना रंगताना दिसेल। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन फारुख अब्दुल्ला आणि चंद्रबाबू नायडू यांनी पवारांची भेट घेतली आहे। मोदी विरोधकांना एकजूट करत त्यांची भाजप विरोधात आघाडी स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालंय। सगळ्याच संशोधनांना बहुमतानं मंजुरी देण्यात आली। या विधेयकाच्या समर्थनार्थ 323 मतं तर विरोधात 3 मतं पडली। राज्यघटनेत यासाठी 124वी घटना दुरुस्ती केली जाईल। लोकसभेतल्या मंजुरीनंतर आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाईल आणि तिथे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आज सरकारची कसोटी लागेल। मंत्रालयात जाताना पंकजा मुंडेंची वाट अडवल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार वडकुते यांनी केलाय। धनगरांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही असं वक्तव्य पंकजांनी केलं होतं। त्यानंतर आरक्षण कधी देणार असा जाब विचारत त्यांची वाट अडवल्याचा दावा त्यांनी केला आहे। सरकारला जागं करायचं असेल तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवा आणि आता निवडणुकीत भाजपवाले मतं मागायला येतील त्यांना मत द्यायचं नाही तर मूत्र पाजायचं असं अत्यंत खालच्या पातळीतलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये केलं आहे। बारामतीमध्ये देखील दुचाकीवाल्यांनी हेल्मेट वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे, पण पुण्याच्या बाबतीत मी हे बोलत नसल्याचं अजित पवार सांगायला विसरले नाहीत। हेल्मेट सक्तीला 10 दिवस पूर्ण झाले। शिवसेनेनं काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेट सक्तीचं सर्वपक्षीय 10वं वैकुंठात करण्यात आलं। हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध नोंदवण्यात आला। या सगळ्या कालावधीमध्ये 50,000 पुणेकरांना पोलिसांनी दंड ठोठावलेला आहे। 2.5 कोटींची वसुली करण्यात आली। गेल्या 7 दिवसात दररोज सरासरी 6 ते 7,000 दुचाकी चालकांवर कारवाई झाली आहे। नागपुरातली बातमी, रॅडिसन ब्लू 5 स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे। छाप्यामध्ये एका तरुणीला पकडण्यात आलेल्या एका महिला दलालाला अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच दारू तस्करी करतायत असला प्रकार समोर आलाय। भाजपच्या एका युवा नेत्याला दारू तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। 1,20,000ची देशी दारू त्याच्याकडून जप्त करण्यात आली। बातमी आहे, धुळ्यातली साक्री रोड परिसरामध्ये एका अज्ञातानं मारुती वॅगनार गाडी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे। महावीर कॉलनीत राहणाऱ्या प्रकाश माधवानी यांची ही मारुती वॅगनार अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली आहे। जालन्यामध्ये 60 एकरवरचा ऊस जळून खाक झालाय। जाफराबाद तालुक्यातली घटना आपण बघतोय। कुंभारझरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि ऊसाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड धडपड केली, पण आगीचं रौद्ररूप पाहता नियंत्रण मिळवणं शेतकऱ्यांच्या हाताबाहेर होतं। उस्मानाबादमध्ये पपईला भाव मिळत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यानं शेतातल्या पपईची बाग जमीनदोस्त केली। कळंब तालुक्यातल्या तांदुळवाडी गावातल्या अप्पासाहेब काळे या शेतकऱ्यानं 3 एकर पपईच्या बागेत असा ट्रॅक्टर फिरवला। औरंगाबादमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं। शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी एफआरपीचं थकीत पैसे द्यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होतं। वाशीमध्ये असंघटित कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। निवासस्थान बांधकामाकरता सरकारनं जाहीर केलेलं 2 लाखांचं अनुदान त्वरित दिलं जावं। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधकाम कामगारांना प्राधान्य देऊन घरकुल मंजूर करावं या मागण्यांसाठी हा मोर्चा होता। किसान सभा आणि माकपच्या वतीनं परभणीत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। जायकवाडीचं पाणी आणि चारा छावण्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले।
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पालघरमध्ये विविध ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून रास्ता रोको करण्यात आला, ज्याच्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गासह प्रमुख राज्य मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बातमी बीडमध्ये आडत मार्केटमध्ये काल दगडफेक झाली. भाजीपाला विक्रीवरून दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. दगडफेकीत 3 जण जखमी झालेत. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलं. कोतवाल कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावं या मागणीसाठी हे आंदोलन होतं. औरंगाबादमध्ये मुख्य पोस्ट ऑफिस समोर कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी आणि त्यांची थांबवलेली कर्मचारी भरती त्वरित सुरू करावी यासाठी हे आंदोलन होतं. असंच आंदोलन कोकणातही झालं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 80% पोस्ट ऑफिस कर्मचारी संपात सहभागी झाले. एकत्र येत काल त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आयटक कामगार संघटनेनं मनमाडला मोर्चा काढून धरणं केलं. कामगार संघटनांनी पुकारलेल्या 2 दिवसांच्या संपात मनमाडसह नांदगाव तालुक्यातले कामगार सहभागी झाले. सीटू संघटनेनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. अंगणवाडी कर्मचारी, जिल्हा बांधकाम कामगार संघटना, मराठवाडा नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे कर्मचारी यात सहभागी होते. बातमी कोल्हापुरातली अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी रस्त्यावर उतरल्या होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या या सगळ्या सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीत देखील देशभक्तीपर भजन आणि गीत गाऊन अनोखं आंदोलन करण्यात आलं. या सेविकांना पूर्णवेळ काम देऊन शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. देशातली वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचा वाढता कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले, ज्याच्या निषेधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नुकतीच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी मूल्य योजना आणि विविध योजनांबाबत एक आढावा बैठक घेतली. कृषी मूल्य योजना, पीक उद्यापन खर्च काढण्याच्या संदर्भात यामध्ये आढावा घेण्यात आला. आमेनळी घाट अपघात प्रकरणात मृतचालक प्रशांत भांबेड विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी आपला मुलगा असं करूच शकत नाही आणि पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी हा गुन्हा दाखल केलाय असं म्हटलं आहे. गडिंग्लज तालुक्यातल्या नेसरी गावामध्ये एसटीने एका विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली आहे. कॉलेजमधून ती घरी जात असताना हा अपघात झाला. रत्नागिरीमध्ये भाजपच्या नगरसेवकांना एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. अरुण रहाटे असं मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचं नाव कळत आहे. डहाणूचे नगरसेवक आणि डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे संचालक भावेश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. रात्री 9 वाजताच्या सुमारास हॉटेल सरोवरच्या मागच्या बुद्धदेव नगर इथल्या निवासस्थानाकडे ते जात होते मोटरसायकलवरून आणि तेव्हा 2 जणांनी त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारून त्यांच्याकडची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. हिंगणघाटमध्ये शिवसुमन मंगल कार्यालयामध्ये इमारत आणि इतर इमारत बांधकाम कामगार लाभार्थी मेळावा पार पडला आणि यावेळी त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. संगमेश्वर तालुक्यामध्ये कळंबुशी गावामध्ये आमनाएश्वर मंदिरालगतल्या खोदकाम करत असताना ऐतिहासिक धातूची वस्तू सापडली आहे, ज्याचं वजन 100 किलोच्या आसपास आहे, ज्याची उंची 5 फूट असल्याचं कळतंय. प्राथमिक अंदाजानुसार ही पुरातन काळातली तोफ असावी अशी शक्यता व्यक्त होते. कण्हेरी गावामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री कण्हेर सिद्धबाबा मंदिराचा कळसारोहण सोहळा पार पडला. जन्मितानं सासूर आणि खळग इथल्या श्री शंभू महादेवाच्या मानाच्या कवडी कण्हेरमध्ये दाखल झाल्या. बातमी सांगलीतली खानापूर तालुक्यातल्या विटामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या क्षेत्रातले 3ही दिग्गज विजय चौधरी, त्याचबरोबर नरसिंग यादव, राहुल आवारे सहभागी झाले होते.